चला, सामना 3 षटकांचा असणार आहे. या गोष्टीची आपण प्रत्येकाने नोंद घ्यायची आहे. चला, सामना 3 षटकांचा असणार आहे आणि पॉवर प्ले नसणार आहे. या गोष्टीची आपण नोंद घ्या. एक जबरदस्त मॅच आपल्या भेटीला येताना पाहायला मिळते. एका बाजूने जय हनुमान जय वाघोबा लाभ आणि त्याच्या विपक्षात 2 हात करताना मापोली 11. चला, विनंती करतो, घाई करायची. जय वाघोबा लाभ संघ 15 मिनिटं असतील. 2 षटकं तुम्हाला 10 मिनिटांमध्ये कंपल्सरी संपवायची आहेत. या गोष्टीची नोंद घ्या. चला गणेश पाटील सर, आपण सुद्धा सक्त ताकीद द्यायची आहे त्यांना. पहिलाच बॉल यावेळेस कार्पेट पद्धतीने ट्रॅव्हल झालाय. चेतन तिथपर्यंत पोहोचतोय. थोडीशी गडबड चेतनकडून होताना आपल्याला पाहायला मिळते आहे आणि सिंगल जिथे होती डबल तिथे धावा मिळत आहेत. चूक प्रत्येकाकडून होत असते. सध्या तरी चेतनकडून ती घडली आहे. 2 धावा इथून मात्र मिळत आहेत आणि 2 धावेने खातं सध्या तरी खुल्लं करत असताना वंदेजी कनकोशे साहेब इथे उपस्थित होत आहेत. आम्ही आपणास विनंती करतो, आपण मुख्य व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. चेतनला आपण पाहिलं, त्याच्याबद्दलही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. गोलंदाज या नेक्स्ट बॉल बेरकावून दिलाय. चेंडूला सरळ खेचून मारलं. या चेंडूला चेंडू चाललाय आमच्या प्रेक्षक राजाच्या भेटीला. षटकार साधा समाजसेवक विनोदजी भोईर साहेब नांदेडने इथे उपस्थित होत आहेत. आपलंही हार्दिक हार्दिक स्वागत. स्ट्रोक चांगला आहे. आपण पाहताय हलक्या हातानं दिशा दर्शवली जाते आणि इथे रनआउटची विकेट. फलंदाज होतोय, बाद परतावा लागेल तंबूच्या असलेला. येस, रनआउटची विकेट इथे मात्र मिळाली आहे. चेंडू संपुष्टात येत आहेत. आतापर्यंत 4 आणि धावसंख्या 9 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपण पाहताय. गोलंदाज सय्या हो स्ट्रॉंगली अपील. स्टंपच्या रडारमध्ये नव्हता. अपीलच्या नादामध्ये चेंडू कलेक्शन करणं थोडंसं राहून गेलं. सिंगल इथून मात्र मिळते आणि या सिंगलने धावसंख्या वधारतीय जाऊन पोहोचते दुहेरी अंकामध्ये 10 या अंकावर धावफलक. चेंडू संपुष्टात येत आहेत. 5 अंतिम एक चेंडूचा खेळ शेष. सर बॅटनं फटका कन्वर्ट होतोय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी गडबड. चेंडू बाउंड्रीच्या बाहेर. चौकार 4. षटक संपलंय. क्रमांक 1 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 14 या अंकावर.
टीम मीटिंग फास्ट. जय वाघोबा लाभ विनंती असेल चला क्षेत्र सजवून घ्या. षटक संपलाय. क्रमांक 122 आणि धावा संख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 14 या अंकावर धावफलक. आकाशला आणले गेलंय गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहत आहे. षटक क्रमांक द्वितीय हाताळण्याकरिता एक्स बॉल. यावेळेस आपण इथून मात्र पाहत आहे हलक्या हातानं फक्त दिशा दर्शवली जाते. दोन धावा इथून मात्र मिळत आहेत आणि धावा संख्या जाऊन पोहोचती 16. यस क्षमस्व सिंगल मिळाली इथे. अंगाने क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न सध्या तरी पाहायला मिळाला. पुण्याची एक धावीतून मात्र मिळते आणि धावफलक 16 या अंकावर. चला थोडीशी घाई करा. जय वाघोबा लाभ शेवटचा पुकार असणार आहे. गोलंदाज सय्या यष्टीरक्षाच्या हातात विसावणं चेंडू हा गरजेचं होतं पण चांगला प्रयत्न झाला. धाव सुद्धा इथे मिळाले नाही. या निर्धाव फेकी पाहताय आपण. तब्बल 3 चेंडू फेकलेत आणि आतापर्यंत 2 धावा या 3 चेंडूंमध्ये खर्च करून दिल्यात आकाशने. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज एक्स बॉल. यावेळेस यशच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. चांगलं क्षेत्ररक्षण. सिंगल थेंबे थेंबे तळे साचे या अनुषंगानं सध्या तरी प्रयत्न करताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळत आहे. किती धावा मिळाल्यात तर एकच धाव इथे पुनश्च एकदा आपल्याला मिळताना पाहत आहे. चेंडू संपुष्टात येत आहे. 4 धावा संख्या 17. गोलंदाज सय्या. नेक्स्ट बॉल. क्षेत्ररक्षक नाहीये. अचूक क्षेत्र हेरलाय. चेंडू वेग धारण करत निघून जातोय. बाउंड्रीच्या पलीकडे चौकार. 4. चला नेक्स्ट मॅच नांदेडने आणि त्याच्या विपक्षात सुपेगाव. बोथ टीम कॅप्टन टॉससाठी त्वरित पोहोचायचंय. धाव फेक. षटक संपलंय. क्रमांक 2 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचतीये 21-21 या अंकावर. डिझे कमी कशाची नाही र त्याला कमी कशाची नाही र त्याला त्याच्या नावात दम हाय र सचिन चव्हाण दादा यो बघा कशात कम नाही र त्याच्या नावात दम हाय र सचिन चव्हाण दादा यो बघा कशात कम नाही र त्याच्या नावात दम हाय र सचिन चव्हाण दादा. चेतनला आणलं गेलंय गोलंदाजी ट्रॅकवर.
पहिलाच बॉल यावेळेस एज आणि रक्षकाच्या हातामध्ये विसावला गेलाय चेंडू. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. फलंदाज बाद आहे, परतावा लागेल तंबूच्या असलेला. बाद सुरेख गीत आपण इथून मात्र ऐकतोय. मेरे भारत का बच्चा बच्चा जय श्रीराम बोलेगा जरूर. आणि खूप सुरेख असं गीत आपण इथून मात्र ऐकतोय. जो श्री राम का नाही वो किसी काम का नाही, ज्याला छंद नाही श्री रामाचा तो देह काय कामाचा. सुरेख गीत चेतन पाटीलला आपण पाहत आहे. हरण्या आणि बादशाह बैलाचे मालक, बैलगाड्या क्षेत्रातील तितकंच मोठं नाव चेतन पाटील यांना आपण पाहत आहे. अगदी पायचीच्या स्वरूपात बाद करण्याचा प्रयत्न सध्या तरी इथून मात्र चेतनचा आपल्याला पाहायला मिळाला. हरण्या बादशाह बैलाचे मालक चेतन पाटीलला आपण पाहत आहे. चेतन पाटील भिवंडीवाला, लाभचा छगडेवाला म्हणून ज्यांची ओळख सातत्यानं बैलगाड्या क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते. सिंगल मिळते धावसंख्या सिंगलनं 22 या अंकावर धावफलक आपण पाहत आहे. वाघोबा भगवंतांचा आशीर्वाद सातत्याने याही संघाच्या पाठी सातत्याने राहिलाय. ओ हो पदलाली ते डान्स करण्याकरिता भाग पाडलं गेलं. इथे मात्र चेतनने या चेंडूवर कदाचित चेतननं मग पॉवर प्लेचं षटक का दिलं जात नाहीये हा प्रश्नचिन्ह आता मात्र प्रत्येकाच्या मनामध्ये असेल. अतिशय चांगल्या पद्धतीची गोलंदाजी होती. आतापर्यंत बघितलं 3 चेंडू फेकलेत, एक गडी बाद गेलाय आणि एक धाव फक्त खर्च करून दिली आहे. 3 चेंडूचा खेळ संपुष्टात. शेवटच्या 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज चेतन. नेक्स्ट बॉल यावेळेस उडवला गेला, फटका फसलाय की काय. क्षेत्ररक्षक नाहीये त्या क्षेत्रामध्ये, जीवाच्या अकांताने प्रयत्न करून क्षेत्ररक्षण केलंय. फेक झाली आहे आणि धावा मिळाल्यात तरी किती, तर धावा मात्र या चेंडूवर मिळाल्यात 2 आणि धावसंख्या दुहेरी 2 या अंकानं धावफलक जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतं 24 या अंकावर धावफलक. चला चेतन थोडंसं गेम स्पीडअप करा. चार चेंडूचा खेळ संपुष्टात आलाय. धावसंख्या 24 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपण पाहत आहे. चला नेक्स्ट मॅच आई गावदेवी नांदेडने आणि टीम सुपेगाव, आपले टीम कॅप्टन सुपेगावचे कॅप्टन पोहोचलेत. नांदेडने टीम कॅप्टन आई गावदेवी नांदेडने टीम कॅप्टन. चला त्वरित यायचंय. गोलंदाज सय्यार. नेक्स्ट बॉल यावेळेस खेचून मारलाय. या चेंडूला सरळ बॅटनं पुनश्च एकदा तेच 2 क्षेत्ररक्षक, तोच क्षेत्र आणि तोच चौकार. पुनश्च एकदा चौकार 4. येस, पॉवरफुल बेस D2 रिमिक्सच्या मार्फत सध्या तरी आपल्याला पाहायला मिळालेत. चौकार पाहत आहे आपण. गोलंदाज सय्यार. चा बॉल यावेळेस आपण पाहू शकता इथून मात्र एकही धाव मिळणार नाहीये आणि नक्कीच षटक संपलाय. क्रमांक 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 28 विजयाकरिता 29 धावांची आवश्यकता. ऐकवण्याकरिता जॉईन होती रोहन पाटील सर. वंदेजी कणकोशी आणि भावेजी चव्हाण साहेबांना आम्ही वंदेजी गणघोषे साहेब आणि चव्हाण साहेबांना विनंती करतो आपण टॉससाठी यायचंय. चला सुपेगाव टीम कॅप्टन पोहोचलेत. आई गावदेवी नांदेडने टीम कॅप्टन त्वरित आपण यायचंय विनंती करतोय आम्ही आणि मान्यवरांनाही विनंती करतोय आपण सुद्धा यायचंय. नाण्याच्या 2 बाजू आहेत. अनिकेत शेलार शो आणि स्वर्गीय रोहिदास पाटील. कॉलिंग कोण देणार आहे?
सुपिगाव टीम इथून मात्र कॉल देत आहेत, आपण पाहताय. रोहिदास स्मृती चषक आणि यस रोहिदास पाटील इथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल. मान्यवरांना विनंती सर पण स्थानापन्न व्हायचं आहे. टॉस विन झालाय, काय निर्णय असेल जास्त वेळ घेणार नाहीये. बॅटिंग कर. धन्यवाद, तुम्हाला बेस्ट ऑफ लक असेल. नांदिटणे संघ आपण नाणेफेक विन झाला असता तर काय निर्णय असता? मनासारखा निर्णय दोघांना येईल, दोघांनी चांगला खेळ करा. बेस्ट ऑफ लक. आणि खेळाडू कक्ष चॉईस केलाय सागरभाई प्रतिष्ठान. यस, कॉंग्रॅच्युलेशन. ओव्हर टू कॉम्बॉक्स. अनेक अनेक धन्यवाद तेजस. वळूया सामन्याकडे. धावसंख्या आहे फलकावरती एकंदर 28 धावा, कारण की वेळेनुसार सकाळी उद्घाटन समारंभ त्याचप्रमाणे जो झालेला अवकाश होता त्या अवकाशामुळे काही कारणास्तव येणारे जे 3 सामने आहेत, सुरू असलेला सामना, यापुढील होणारा सामना आणि आजच्या दिवसातील फायनल्स जी आहे ती 3 षटकांची करण्यात आलेली आहे. त्या कारणास्तव आपण पाहतोय या वेळेच्या बाबतीमध्ये एकंदर दोन्ही संघांनी आता सहकार्य केलं आणि त्या कारणास्तव 28 धावा फलकावरती जोडण्यामध्ये यश मिळालं. चला स्पीडअप करा प्लीज. जय वाघोबा लाभ संघ चला. मापोली संघ क्षेत्ररक्षण लावून सज्ज आहे. फलंदाज आपापल्या जागेवरती या. जिंकण्याकरता एकंदर 29 धावांचं लक्ष आहे. 29 धावांचं लक्ष आहे आणि अगदीच या 29 धावा कशा रीते पूर्ण केल्या जातील तत्पूर्वी या स्पर्धेमध्ये ज्याच्या मान्यवरांनी आपल्याला सहकार्य केलं त्या व्यक्तींचं माहिती आपल्यापर्यंत पोहोचणं हे आद्य कर्तव्य आहे. यावेळेस मात्र फटका फसला आहे आणि अगदीच विकेटचं पतन होईल. बडी मछली जाल में फसती हुई. फलंदाज बाद. एक धाव मिळाली आणि श्री गणेशा झालेला आहे.
वाला कमी कशाची नाही र त्याला त्याच्या नावात दम हाय र सचिन चव्हाण दादा यो बघा कशात कम नाही र त्याच्या नावात दम हाय र षटक क्रमांक 1 ची समाप्ती आणि 14 धावा. बेधडक फलंदाजी, फलंदाज पंकज याच्या बॅटमधनं. जसा चेंडू आला तशी बॅट भिरकावली आणि अगदीच सुरेश नाना पाटील यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. विनंती असेल आपण मंचावरती येऊन सामन्याचा आनंद घ्यावा. आणि अनिकेत शेलार यांची डीजे ऑपरेटर यांना विशेष मागणी आहे. विशेष मागणी आहे की सचिन चव्हाण यांचं गाणं वाजलंच पाहिजे. तर अगदीच डीजे D2 रिमिक्स ही आपली मागणी जरूर पूर्ण करतील. धावसंख्या झाली फलकावरती 14 धावा. जिंकण्याकरता 29 धावांची गरज आहे. त्यापैकी 14 धावा पूर्ण केल्यात. याचाच अर्थ 12 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. गोलंदाज तयार. भन्नाट वेग पायचीतची अपील, पण मात्र पंच राजेंद्र बदाके सर दर्शवत आहेत की चेंडू यष्ट्या सोडून बाजूने निघून चाललाय. लेग बाईकचा इशारा येईल म्हणजे फलंदाजाच्या खात्यामध्ये कोणत्याही प्रकारची धाव मात्र जाणार नाही आहे. धावसंख्या जाऊन पोहोचेल. फलकावरती पण पाहतोय 15 या अंकावरती. जिंकण्याकरता 14 धावांची आवश्यकता आहे. पंच गणेश पाटील सरांना पण पाहतोय लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये आहेत. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्कवरती राईट आर्मवरती विकेटचा मारा. यावेळेस मात्र चेंडूला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. कुठेतरी आत्मविश्वास थोडासा कमी वाटला फलंदाजाचा चेंडूला ड्राईव्ह करताना. कारण की जेव्हा चेंडू वेगाने येतो तेव्हा मात्र तुमची नजर, एकाग्रता महत्त्वाची असते. तुमचे एफर्ट महत्त्वाचे असतात. तुमची क्षमता, टेम्परामेंट महत्त्वाची असते. त्या दिशेने इथून मात्र फलंदाज काहीसा अपयशी ठरताना आपण पाहतोय. निर्धाव चेंडू, डॉट बॉल. धावसंख्या 15 धावा. यावेळेस मात्र प्रहार तर झालाय. घरंगळीत चेंडू मात्र निघून चाललाय काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न फलंदाज पंकज याच्या माध्यमातून सुरेख चांगली कॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. यशनोवेटची भूमिका. धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावरती 2 धावांच्या मदतीनं. 17 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचले. जिंकण्याकरता अजूनही 12 धावांची गरज आहे. निर्धाव चेंडू आले तर मात्र काहीसा दबाव पाहायला मिळू शकतो जय वाघोबा लाभ संघाच्या फलंदाजांवरती. पण अगदीच तितकी साधी आणि सोपी गोष्ट नाही आहे. कारण की फलंदाज ज्या पद्धतीने फलंदाजी करतोय, एकेरी दुहेरी धावांनी साथ देतोय, ती एक जमेची बाजू. यावेळेस मात्र संघाकरता किती धावा वाचवल्यात हे मात्र पाहावं लागेल. 3 धावा तब्बल वाचवल्यात. कारण की मैदान जर आपण पाहिलं तर चेंडू टप्पा पडल्यानंतर क्षेत्ररक्षकाने उडी मारली आणि तब्बल चेंडूची अडवणूक केली आणि त्या कारणास्तव इथून मात्र 3 धावांचा बचाव आपल्याला पाहायला मिळतोय. जिंकण्याकरता अजूनही 11 धावांची गरज आहे. यावेळेस मात्र पुढे सरसावत देखणा अप्रतिम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करेल तत्पूर्वी चेंडू सांगतोय मी मात्र थांबणार नाही. मी निघून चाललोय सीमारेषेच्या बाहेर. मिळतील या धावा 4. आमचा हिम्मतवाला कमी कशाची नाही र त्याला. असा लांबच योगावाला कमी कशाची नाही र त्याला. त्याच्या नावात दम हाय र सचिन चव्हाण दादा यो बघा कशात कम नाही र. त्याच्या नावात दम हाय र सचिन चव्हाण दादा यो बघा कशात कम नाही र. त्याच्या नावात दम हाय र सचिन चव्हाण दादा यो बघा कशात कम नाही र. त्याच्या नावात दम हाय र सचिन चव्हाण दादा यो. 7 चेंडू आणि 7 धावांची गरज. बेधडक फलंदाजी, कोणत्याही प्रकारची चिंता मात्र फलंदाज पंकज करत नाहीये. परिणाम काही होतील मला माहित नाही, पण माझ्या संघाकरता मला 100% द्यायचं आहे. यावेळेस मात्र भन्नाट वेग, परफ्यूम डिलेव्हरी. फलंदाजाला चेंडू बीट करून मात्र निघून गेलाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. तत्पूर्वी
नांदेडणे गावातील व तसेच लामाज गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्तिमत्व इथे उपस्थित झालेले आहेत. विनंती करतोय आपण मंचावरती येऊन आसनस्थ व्हा. आपलं हार्दिक स्वागत आहे. स्वर्गीय रोहिदास पाटील स्मृती चषक 2024 मध्ये रोहिदास पाटील प्रतिष्ठान नांदेडने आयोजित रोहिदास पाटील स्मृती चषक 2024 त्यांच्या आठवणींना उजाळा देण्याकरता त्यांच्या नावाने ही स्पर्धा दरवर्षी खेळवली जाते आणि अगदी संघसुद्धा आवडीने सहभाग घेतात आणि या सहभागामुळे नेहमीच ही स्पर्धा यशस्वी होते. त्याचप्रमाणे प्रमुख भूमिका मैदानाच्या आतमध्ये जी बजावली जाते ते म्हणजे आमचे पंच राजेंद्र बजागे सर नेहमीच चांगली भूमिका बजावतात. त्याचप्रमाणे पंच गणेश पाटील सर मॅन फ्रॉम पिंपळघर. गोलंदाज तयार बॉलिंग मार्कवरती. आता मात्र 6 चेंडू 7 धावांची गरज. गोलंदाज सुफी बॉलिंग मार्कवरती आहे. यावेळेस मात्र गती परिवर्तन. अप्रतिम गोलंदाजी. गुड पीस ऑफ बॉलिंग. चेंडू टप्पा पडल्यानंतर वळण घेताना आपल्याला पाहायला मिळाला. तत्पूर्वी चेंडू निघून गेलाय. ठीक आहे, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडू. 5 चेंडू आणि नितेश आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. 7 धावांची गरज आहे. आजच्या दिवसातील खजाना मात्र त्यांच्या खिशामध्ये आपल्याला पाहायला मिळेल नितेश यांच्या. यावेळेस मात्र चेंडूला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. चेंडू निघून गेलाय लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये. एकच धाव जोडली जाईल. खजिनदार पदाची जबाबदारी आज मात्र त्यांनी नितेश यांनी चोखरित्या बजावलेली आहे. 4 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय. धावसंख्या फलकावरती 23 धावा. याचाच अर्थ 7 धावांची अजूनही गरज आहे. 6 धावांची अजूनही गरज आहे. 4 चेंडू आणि 6 धावा. गोलंदाज तयार बॉलिंग मार्कवरती सज्ज होईल सुफी. सामना करतोय फलंदाज पंकज. मास्टर ब्लास्टर फलंदाज. यावेळेस मात्र फटका हवेत आहे आणि मोठा मासा गळाला लागतोय. पंकज डगआउटच्या आश्रयाला. लाखो दिलाची होता तो जान, असा दिलाचा तो दिलवान, होता माणुसकीची कान, सारे गाती त्याचे गुणगान. गेला आठवण ठेवून पप्प्या भाऊ ये ना परतून. 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 या मैदानावरील जर काही अनुभव जर आपण पाहिला तर मात्र संध्याकाळचं सत्र जसं जसं पुढे सरकतं सामने त्याच पद्धतीने रोमांचकतेकडे वाटचाल आणि कश्मकश ही वारंवारतेने पाहायला मिळते. 3 चेंडू 7 धावांची गरज आहे. यावेळेस मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू घरंगळत मात्र निघून गेलाय. खराब क्षेत्ररक्षण. दोन्ही फलंदाजांना संधी आहे 2 धावा घेण्याची आणि 2 धावांच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलाय 25 या अंकावरती. जिंकण्याकरता 2 चेंडू आणि 4 धावांची गरज. दरम्यान आमच्यापर्यंत माहिती पोहोचते रोहिदाजी पाटील यांचे सुपुत्र ऋषिकेश पाटील पुणे येथून त्यांनी या स्पर्धेकरता बेस्ट विशेष अर्थात शुभेच्छा दिलेल्या आहेत. खूप खूप धन्यवाद. 2 चेंडू 4 धावांची गरज. फलंदाजाचा एक शेजारी इथून मात्र काहीसा आपल्याला जवळ पाहायला मिळतोय. शेजारी वाढवले जात आहेत. गोलंदाज तयार बॉलिंग मार्कवरती सज्ज होईल. 2 चेंडू आणि 4 धावांची गरज. यावेळेस मात्र फटका चांगला. चेंडू हवेत आणि झेल सुटतोय. नशिबाची साथ. जय वाघोबा लाभ संघाकरिता. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर शरीरावरती चेंडू फेकी झाल्यानंतर नॉनस्ट्राईक एंडच्या फलंदाजाच्या अंगाला स्पर्श करतोय. 1 चेंडू आणि आता मात्र 2 धाव्यांची गरज. वॉड मॅच. कंपल्सरी चेसिंग. ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी. जर सामना बरोबरी सुटला तर ज्या संघाने प्रथम फलंदाजी केली आहे त्या संघाला विजयी घोषित केलं जाईल. वॉड मॅच. वॉड मॅच. 1 चेंडू 2 धावेची गरज. निर्णायक चेंडूकडे वाटचाल. सुफी बॉलिंग मार्कवरती. सर्व प्रेक्षकांच्या नजरा या सामन्याकडे. 1 धाव पूर्ण झालेली आहे.
दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, चेंडूची फेकी आणि जय वाघोबा लाभ संघ विजयी. विनिंग मोमेंट, वॉट अ मॅच, रॉंग अँड थ्रो. आणि इथून मात्र सामना थेट घशात गेलेला आहे जय वाघोबा लाभ संघाच्या. वेल डन, वेल प्लेड.